हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, इथे मसाल्याचा डब्बा मी साफ करून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये आता सगळे मसाले भरून घेत आहे. कारण जेव्हा आपण भाज्या फोडणीला देतो त्यावेळेस मसाल्याचा डबा असा व्यवस्थित भरलेला असेल तर भाज्या पटकन फोडणी दिल्या जातात. नाही तर मग आपण मोठ्या दुसऱ्या डब्यांमध्ये मसाले ठेवतो, मग ते डबे काढा, मग त्याच्यातील जे मसाले ठेवलेले असतात ते काढावे लागतात, मग सगळा काही पसारा होऊन जातो. त्यामुळे अशा पद्धतीने मसाल्याचा डबा माझा भरून झाला. त्यानंतर श्रीनाथ म्हटला, मम्मी माझ्यासाठी आज उपीटचा नाश्ता बनव. म्हणून मी इकडे नाश्त्याची तयारी केली. त्यासाठी कांदा मिरची मी कट करून घेतले, त्यानंतर कोथिंबीर कट करते आणि कढीपत्ता जो आहे तो देखील काढून ठेवला. तेवढ्यात आला श्रीचा मामा. पण बघा, सगळ्याच जणांना व्हिडिओमध्ये काही यायला आवडत नाही, तर त्याच्याशी 2 शब्द बोलले आणि त्यानंतर लगेचच मी पुन्हा जो उपीट आहे तर तो बनवायला घेतला. त्यासाठी रवा घेतला, मीडियम असा तूप टाकून छान भाजून घेतला. मग फोडणी केली. त्याला फोडणी काय उपीटची साधीच असते. तेलामध्ये कांदा मिरची व्यवस्थित भाजायचं, कढीपत्ता जिरे मोहरी, आणि बघा जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं असतं. त्यावेळेस असं छान मऊ लुसलुशीत उपीट तयार होतं. त्यानंतर मग आम्ही दोघांनी नाश्ता केला. श्रावणी आणि ऋतुजा तर नव्हते घरी, तर दोघेच होतो आम्ही दोघांनीच नाश्ता केला मग. आणि आता त्यानंतर पुढची देखील माझी तयारी होती, ती म्हणजे आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आमचा नाश्ता करून झाला की मी लगेचच जेवण बनवायला घेतलं. आणि आज मी इकडे जिरा राईस आणि फिशच जेवणासाठी बनवणार होते. तर फिश मी आज हलवा घेतलेला होता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जिरा राईस इकडे करून घेणार. त्यासाठी राईस स्टीम करून घेतला आणि त्यानंतर मग तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करून मी जिरा राईस बनवला. तर बघा, आता काही जण इथे तूप पण वापरतात, पण माझी मुलं काही तूप खात नाही तशी, त्याच्यामुळे मग मी तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली. आता इथे ही मच्छीची जी पातळ भाजी आहे तर ती मी बनवणार आहे. त्याच्यासाठी वाटण तयार करून घेतलं. वाटणामध्ये कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण, टोमॅटो सगळं वाटण घेतलं आणि ते छान असं तेलामध्ये भाजून हवं तेवढं पाणी, जेवढी भाजी करायची तेवढं पाणी घालून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकली. झाली माझी भाजी तयार. आता इथे उकळल्यानंतर मग हे जे हलव्याची तोंडं आहेत तर त्याची मी पातळ भाजी करणार होते. असेच मी कधी कधी याच पद्धतीने करते. ज्या भाजी तयार करून झाली. फिश तळण्यासाठी इथे माझे तयार आहे. याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे. तर बघा, अशी मस्त खुसखुशीत माझी फिश फ्राय देखील झाली आणि मस्त फिश थाळी तयार झाली. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा. चला, व्हिडिओचा इथेच